हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। चला तर महाराष्ट्राची लोकप्रिय मिसळपाव थाळी झटपट करूयात। सर्वात आधी आपण कढईमध्ये तेल घेऊयात, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूयात। मस्तपणे तो परतवून घेऊ। आता त्यामध्ये ॲड करू टोमॅटो, तो पण परतवून घेऊयात। बघा आता त्याला चांगले तेल सुटले, त्यामध्ये आपण घालू मीठ, व्यवस्थित परतवून घेऊ जेणेकरून ते लवकर शिजेल। त्यामध्ये घालू अद्रक लसणाची पेस्ट, पुन्हा हलवून घेऊ। बेडगी मिरची टाकू, पुन्हा पेस्ट त्याची व्यवस्थित छानपणे अशी परतवून घेऊ। तुम्ही बघू शकता टोमॅटो पूर्णपणे बारीक झालेला आहे। आता आपण त्यामध्ये वाटण ॲड करू। एकत्रितपणे एकजीव करून घेऊ। वाटणाची डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। आपण वाटण हे व्यवस्थित एकजीव करून घेतलंय। आता त्याला 10 मिनिटं आपण शिजवून घेऊयात। 10 मिनिटे वाटण शिजवून घेऊ जेणेकरून ते व्यवस्थित शिजेल। आता वाटणाला तेल सुटलं आहे बाजूने, त्यामध्ये आपण मिरची, गरम मसाला, धनेपूड, कांदा लसूण आणि मिसळ व हळद हे सर्व मसाले व्यवस्थितपणे एकत्र करून घेऊ, व्यवस्थित ढवळून घेऊ। बघा व्यवस्थित ते एकत्र झाले। आता त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू जेणेकरून ते एकजीव होईल। व्यवस्थित एकजीव झाल्यावर त्याला आता उकळ फुटलेली आहे, आपण पुन्हा वाटण शिजवून घेऊया। आता वाटणाला तेल सुटले आहे, तुम्ही बघू शकता किती छान ग्रेव्ही तयार झाली आहे ती। आता त्यामध्ये आपण कच्चे कडधान्य घालू। मी कच्चेच कडधान्य घालते कारण त्याचा अर्क मिसळमध्ये उतरला पाहिजे। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर थोडंसं पाणी घालून तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा क्वांटिटीनुसार पाणी घालू शकता। तुम्हाला जेवढं हवं तेवढं ॲडजस्ट करू शकता तुम्ही पाणी। त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूयात। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला आणि त्याला चांगली छान अशी वाफ देण्यासाठी त्याच्यावर 10 मिनिटे झाकण ठेवूयात। 10 मिनिटे झाकण पूर्ण झाल्यानंतर पण बघू त्याला वाफ चांगली सुटली आहे। मिसळची तरी किती छान दिसते आहे। झाकण ठेवलेलं आहे, 10 मिनिटांनी आपण पुन्हा बघितली तर किती छान कड आलेला आहे मिसळीला। आता मटकी सुद्धा शिजलेली आहे, चेक करू। आता प्लेटिंग करून घेऊ। एका वाटीत मिसळ काढून घेऊ, त्यावर थोडा कांदा आणि फरसाण टाकू। तर तयार आहे आपली मिसळ। तर कशी वाटली नक्की करून बघा आणि लाईक व सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। आतापर्यंत धन्यवाद। पुढच्या ब्लॉग